रत्नागिरीतल्या राजापुरात सेना भाजप आमने सामने। काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीद्वारे मैदानात। राजापूर वासीय कुणाच्या पारड्यात टाकणार मतं? रत्नागिरीच्या राजापूर नगर परिषदेत काँग्रेसची सत्ता आहे। सेना भाजप विरोधात एकत्र येत यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे। माजी खासदार निलेश राणे या ठिकाणी जातीने लक्ष देत आहेत। उमेदवार निवडीपासून प्रचारापर्यंत सर्व जबाबदारी निलेश राणे पार पाडतायत। त्यांच्याबरोबर इथं विधान परिषदेचे आमदार हुस्नबाबू खलिफे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। काँग्रेसकडून हानिफ काझी यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे। नागरिकांनी आम्हाला संधी दिली तर आमच्याकडे विजन आहे। एक राजापूर शहरात पाणी पुरवठ्याचा जो उन्हाळी जो पाण्याचा प्रश्न भेडसावतो त्या प्रश्नासाठी खलिफे मॅडमनी तो प्रश्न उचलून धरला आहे, जेणेकरून राजापूर शहराचा लोकांचा विश्वास प्राप्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांचीही राजापुरात प्रतिष्ठा पणाला लागली आहे। शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी अभय मेळेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। संपूर्ण आम्ही सत्ताधारी असो, विरोधक असो, सरकारी कर्मचारी असो, तिथले आमचे नगरपरिषद स्टाफ असो आणि जनता, ह्या सगळ्यांनी मिळून एक निर्णय घ्यायचा आणि विकास करायचा, तो सगळ्यांनी मिळून करायचा। ऑटोमॅटिकली जनतेचा सहभाग जर जास्त असेल तरच विकास कामं ही चांगल्या तऱ्हेने होतील। नुसतीच विकास कामं केली ती कशासाठी केली जातात हा पूर्ण एक गौण विषय आहे, पण ह्यासाठी मी प्रामुख्याने आग्रही राहणार आहे। तर दुसरीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने ही निवडणूक जिंकण्याच्या इराद्याने प्रयत्न करतायत। भाजपनं काँग्रेसमधून आलेले रवींद्र बावधनकर यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे। आमचं विजन आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जे मनात आहेत ते त्यांच्या पद्धतीने राजापूर शहराचा विकास घडवायचा आहे। राजापूर शहराला भेडसावणारी पाणी समस्या, विजेची किंवा ड्रेनेज सिस्टम ह्या ज्या नाही आहेत त्या करायच्या आहेत आणि राजापूर शहरवासियांना एक सुंदर शहर कसं असतं हे त्याचं प्रात्यक्षिक द्यायचं आहे आम्हाला। राजापूर नगर परिषद निवडणुकीत एकाही उमेदवारानं माघार घेतलेली नाही, त्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या 3 उमेदवारांसह 8 प्रभागातील 17 जागांसाठी 55 उमेदवार रिंगणात आहेत। राजापूरची ही निवडणूक प्रामुख्यानं विस्कळीत झालेली युती विरुद्ध एकत्र आलेली काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी अशी तिरंगी होते। त्यामुळे यावेळी देखील आघाडी सत्ता राखणार की शिवसेना किंवा भाजप बाजी मारणार हे लवकरच समजेल। प्रणव पोळेकर, झी मीडिया, राजापूर, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।